नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी. मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांचे टोमॅटोचे प्लॉट ही भरपूर हार्वेस्टिंग झालेले आहेत आणि ज्यांना कोणाला टोमॅटोची खोडवा किंवा दुरी फोडायची आहे, नवीन फुटे येऊन फुलं येऊन त्यांची सेटिंग झाली पाहिजे, तर या मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ थोडी मोठी बनू शकते. आपण या व्हिडिओमध्ये सर्व मुद्दे कव्हर करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास शेवटी व्हिडिओ लाईक करा. बघा मित्रांनो, ज्या कोणी मित्रांना टोमॅटोची दुरी फोडायची आहे त्या मित्रांनी सर्वात पहिले आपल्या प्लॉटवरती जायचं आणि प्लॉटवरती गेल्यानंतर आपल्या टोमॅटोची प्लॉटची मुळी ही ॲक्टिव्ह आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपण गेल्यानंतर आपला प्लॉटचा हा जो काही पेपर टाकलेला आहे तो पेपर साईडला केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जर सफेद मुळी जर बघायला मिळत असेल तर ही मुळी ॲक्टिव्ह आहे असं समजू शकतो. आणि जेवढी काय आपण टोमॅटोला खतं देणार आहोत हे खतांचे आपल्याला पूर्ण प्रॉपर रिझल्ट हे बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, ज्या कोणी मित्रांच्या टोमॅटोच्या प्लॉटची मुळी ॲक्टिव्ह नसेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या प्लॉटला मायकोरायझा, सीवीड किंवा ह्युमिक असं देऊन आणि मुळी ही ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे. जर मायकोरायझा द्यायचा असेल तर 200 ग्रॅम प्रति एकरी आणि त्यासोबत गूळ 2 ते 3 किलो घ्यायचं आहे. काय होईल त्याने मित्रांनो, मायकोरायझा दिल्यानंतर आपल्या प्लॉटची जी काही मुळीची ही झपाट्याने वाढ होऊन आणि त्या ठिकाणी आपल्या झाडाची जो काही पाण्याचा स्ट्रेस येत असतो आपल्या झाडावरती, ज्यावेळेस काही वेळेस आपल्याकडनं पाणी नियोजन चुकलं आणि झाडाला पाण्याचा ताण जर गेला तर त्या ठिकाणी झाडाचं त्या कमी पाण्यामध्ये तग धरून राहण्याची किंवा सहनशीलता वाढते, जेणेकरून आपलं झाड ट्रेसमध्ये न जाता व्यवस्थित राहतं. आणि दुसरी गोष्ट, आपली मुळ्यांची झपाट्याने वाढ होऊन त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं देखील काम हे मायकोरायझा करत असतं. आणि गूळ देण्यामागचा उद्देश मित्रांनो, जे आपल्या जमिनीमध्ये खूप कोट्याधीश किंवा खूप असंख्य जीवाणू असतात आणि या जीवाणूंचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी गूळ हे आपण घेतोय त्या उद्देशाने, म्हणजे गूळ खाद्य म्हणून काम करेल आणि त्या ठिकाणी जीवाणूंची झपाट्याने वाढ होईल. आणि जेवढे काही आपल्याला अन्नद्रव्य पिकाला किंवा जेवढे काही खताची आवश्यकता असते, जे काही आपण खतं सोडणार आहे त्या खतांचं फास्ट अपटेक होण्यासाठी देखील मदत होते. आणि जर तुम्हाला ह्युमिक द्यायचं असेल तर ह्युमिक एकरी 500 ग्रॅम किंवा 1 किलोपर्यंत देखील देऊ शकतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सीवीड जर घेतलं तर एकरी 1 लिटर देऊ शकतो. त्याच्यामध्ये मग आपण देखील गूळ घेऊ शकतो किंवा मायकोरायझा, सीवीड आणि गूळ असं एक कॉम्बिनेशन देखील करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण ज्या मित्रांना टोमॅटोला दाणेदार खतं सोडायचे तर त्या मुद्द्यावरती सर्वात पहिले बोलू. दाणेदार खतं देताना मित्रांनो एकच काळजी घ्यायची की आपले जे इनलाईन ड्रीप असतात ते ड्रीप चॉक ऑफ होत असतं. तर मग ज्यावेळेस आपण खत दिल्यानंतर जास्त वेळ पाणी देऊन घ्यायचं आहे. साधारणतः खत दिल्यानंतर 15 ते 20 मिनटं ड्रीप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून ते खत पूर्ण निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट की आपले जे शेवटचं तोंड असतं ते नळीचं ते ओपन करून आणि त्याद्वारे आपण 5 ते 10 मिनटं पाणी काढून दिले पाहिजे, जेणेकरून जी सफेद राळ असते ती बाहेर निघून जाईल आणि आपल्या जे ड्रीपचं होल आहे ते चोकअप किंवा लॉक होत नाही, म्हणजेच लॉंग लाईफ आपलं ड्रीप चालेल. यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे. आता बऱ्याच मित्रांना दाणेदार खतं जर द्यायचे असेल तर त्या ठिकाणी आपण 24-24 किंवा 18-46 यासारख्या ग्रेडचा आपण वापर करू शकतो. त्याने काय होईल मित्रांनो, 18-46 जर दिलं तर आपल्या जी काही फुटवे येणार आहे ते रोगप्रतिकार क्षमता वाढते आपल्या झाडाची आणि जोमदार फुटवा होतो आणि फुलं देखील वाढण्याचं प्रमाण वाढतं. आणि ज्या मित्रांचा शेंडाच निघालेला नाही टोमॅटोचं त्यांनी 24-24चा देखील वापर करू शकता. पण एकच प्रॉब्लेम आहे की आपल्या प्लॉटमध्ये फळं किती आहे हे निरीक्षण करण्याचं काम आहे. ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती जर फळांची संख्या जास्त असेल तर ते क्रॅक जाऊ शकतं. याच्यासाठी आपण एक काळजी घ्यायची की मित्रांनो, टोमॅटोला ते खत देताना त्याचा डोस हे अर्धा करून घ्यायचा, म्हणजे 25 किलो. जर एक बॅग 50 किलोची आहे तर तिचं 25 किलोच सोडायचं. आणि ज्यावेळेस आपल्या फळाची फळं कमी असतील तर एकरी 1 बॅग जरी आपण ड्रीपद्वारे सोडली तरी चालेल. तर त्यामध्ये आपल्याला एकरी 1 किलो WG सल्फर येतं ते 1 किलो टाकून घ्यायचं आणि सोडायचं आहे.
आणि जर आपल्या फळ संख्या जास्त असेल तर 25 किलोपर्यंतच घ्यायचं आहे. तर असं एक नियोजन करू शकतो. त्याच्यानंतर जे आपल्या मित्रांनो लिक्विड खतं द्यायचे, लिक्विड खतांमध्ये जी मार्केटमध्ये वेल ॲग्रोची 20-20 20-20 किंवा 19-19-19 ही जी ग्रेड येते ही आपण 10 ते किंवा 5 ते 10 किलो सोडू शकतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला अमोनिया देखील सोडायचा आहे. साधारणतः 10 ते 20 किलोपर्यंत अमोनिया सोडून घ्यायचा आहे पहिला डोस. अमोनिया सोडल्यानंतर आपल्याला 19-19 किंवा 20-20 म्हणजे जेणेकरून नत्रस्फुरत पालाशेती जातील आपल्या प्लॉटला आणि फुटवे होतील, तर हे देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता आपल्या पिकाकडनं टोमॅटोचं जे काही फळ आहे ते पूर्ण घेतल्यानंतर आपण टोमॅटोकडून त्या फळामार्फत टोमॅटो झाडाचे अन्नद्रव्य देखील घेत असतो. मग टोमॅटोला त्या ठिकाणी प्रोटीन्स किंवा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. झाड स्वतः देखील अन्न तयार करत असतं, तर त्या अन्नद्रव्यांचे उपलब्ध करून देणं फार गरजेचं असतं. त्या ठिकाणी आपण आपल्या पिकाला रेमेडी किंवा मिलांज किंवा मिंगल जे काही मायक्रोन्यूट्रिएंट येतात ते देणं गरजेचं असतं. आपल्या पिकाला 17 प्रकारचे अन्नद्रव्य लागत असतात, तर त्यातले नत्रस्फुरत पालाशे आपल्या खतांच्या ग्रेडद्वारे जातच असतात, परंतु जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते देणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण मिंगल, मिलांज किंवा जे काही सल्फेट फॉर्ममधले जे डोस येतो, साधारणतः झिंक सल्फेट 5, मॅग्नीज सल्फेट 2.5 किलो एकरी, मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 9 किलो, त्याच्यामध्ये फेरस सल्फेट 5 किलो, त्याच्यामध्ये आपण कॉपर द्यायचं आहे तर मग मोरचूद 250 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये फुलविक साधारणतः 500 ग्रॅम एकरी देऊन घ्यायचं आहे. असं दिल्यानंतर आपल्या पिकाला जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते ती पूर्तता होती. जर आपण रेमेडी किंवा मिंगल किंवा मिलांज द्यायचा असेल तर साधारणतः एकरी 2 ते 2.5 किलो, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो हे देऊन घ्यायचं आहे. आणि ते दिल्यानंतर आपल्या पिकाला जी काही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते ती पूर्तता होईल, आणि जेणेकरून आपले जे काही नवीन प्लॉटवरती जे फुटवे येणार आहे त्या फुटव्यांना ग्रीनरी राहील आणि फुटवे निरोगी किंवा पिवळेपणा राहणार नाहीत, फुलं ड्रॉपिंगचं प्रमाण राहणार नाही, आणि सर्व अन्नद्रव्यांचं समतोल प्रमाण राहिल्यास आपल्या पिकाची जोमदार ही वाढ देखील होत असते. तर अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. साधारणतः त्याच्यानंतर एक फळं लागायला सुरुवात झाल्यानंतर आपण एकरी 3 ते 5 किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट 13-0-45 2 ते 3 किलो अशा पद्धतीने एक डोस ॲप्लिकेशन करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या प्लॉटला कॅल्शियमची पूर्तता होईल आणि कॅल्शियम आपल्या पेशीभित्तिका मजबूत करण्याचं काम करतं. नवीन फुटवे निघायला देखील त्या स्वरूपात मदत होईल आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो जे काय आपल्या प्लॉटवरती झांतोची वाढ होत असते, सध्या आता इथून पुढे बादळ किंवा धुक्या दवाचं प्रमाण वाढेल, तर यामध्ये आपल्या प्लॉटवरती जो काही झांतू आहे, नवीन पानं येतील त्यावरती झांतूचं प्रमाण वाढत असतं. यासाठी आपण कॉपर किंवा क्युप्रोफिक्स सारख्या किंवा कोनिका, कोसाइड यासारख्या तांब्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करायची, जेणेकरून आपला तो बॅक्टेरियल ब्लाइट आहे तो कंट्रोल होईल. त्याच्यामध्ये बॅक्टिमायसिन किंवा स्टेप्टोसायक्लिन यासारख्या बॅक्टेरियानाशकांची फवारणी करून घ्यायची, जेणेकरून आपला जे काही प्लॉट आहे निरोगी राहण्यास मदत होईल. त्याच्यानंतर जर आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बोर्डोची फवारणी देखील करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या प्लॉटला एक वरती सीवीड साधारणतः मार्केटमध्ये जे कोणतं चांगल्या क्वालिटीचं सीवीड भेटेल ते वापरू शकता, किंवा मी सांगेल की मेगाफॉल वापरा. मेगाफॉलचे देखील बेस्ट रिझल्ट आहे. मेगाफॉल 500 ml, त्यासोबत लिटरला ml घेऊन कॉम्बी, त्याच्यासोबत झिंक किंवा कॉम्बी सीवीड मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी 500 ग्रॅम, आणि एक फवारणी करून घ्यायची, जेणेकरून वरून देखील आपल्या प्लॉटला अन्नद्रव्यांची पूर्तता होईल. आणि साधारणतः हे स्प्रे 3 ते
10 ते 15 दिवसांच्या अंतराने आपल्याला 3 ते 4 स्प्रे जर केले तर खूप चांगले आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला भेटतील। त्याच्यानंतर मित्रांनो बुरशीनाशकांची देखील आपण एक 7 ते 8 दिवसांच्या अंतराने सिस्टमॅटिक म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करत राहायची। दर 7 ते 8 दिवशी आपल्या प्लॉटला आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे। त्याच्यानंतर आपण इतर वेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची फवारणी करू शकतो। M25 झालं, अँट्राकॉल झालं, Z78 झालं यासारख्या, आणि आंतरप्रवाहामध्ये रोको, बाविस्टीन, करजेट किंवा ॲक्रोबॅट यासारख्या बुरशीनाशकांची फवारणी करू शकतो। आणि इतर वेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यायची, जेणेकरून आपले प्लॉटची पानं हे देखील निरोगी राहतील। आणि ज्यावेळेस सकाळी लवकर स्प्रे घेण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती दव किंवा धुकं असतं, त्या दव किंवा धुक्यावरती स्प्रे केल्यानंतर आपला रोग हा जास्त वाढणार नाही आणि कमी वाढेल किंवा कंट्रोलमध्ये राहील। अशा पद्धतीने जर नियोजन केलं मित्रांनो तर निश्चितच आपल्याला फुटव्यांना मदत होईल। स्प्रेमधून आपण जी काही मार्केटमध्ये 30-10-10 ग्रेड भेटते तिची फवारणी करू शकतो, 11-42-11ची फवारणी करू शकतो, जेणेकरून आपले नवीन फुटवे निघतील। फळाची साईजसाठी आपण नंतर 12-61 किंवा 60-20 झालं, 52-34 झालं, 42-47 FE झालं किंवा 48-47 झालं, यासारख्या ग्रेडचा आपण वापर करू शकतो आपल्या प्लॉटची साईज होण्यासाठी फळाची। तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं दुरी ही बघायला भेटेल आणि नवीन फुटवे देखील खूप जोमाने वाढतील। तर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।